नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। भारतामध्ये नीट परीक्षेमध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे, विद्यार्थ्यांचे जे नुकसान झालेले आहे, या नुकसानीच्या धर्तीवरती परीक्षांमध्ये जे लोक आता फसवणूक करतील तर अशा लोकांना तब्बल 1 कोटी रुपयाचा दंड आणि अनेक वेगवेगळ्या शिक्षा भोगाव्या लागणार आहेत। हा नेमका कायदा काय आहे, हा नेमका शासन निर्णय काय आहे, हा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, मोदी सरकारने आज डिक्लेअर केला किंवा जाहीर केलेला जो नवीन कायदा आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। चंद्रकांत पाटील यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती एक सर्वात महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे। यामध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध असल्याचे ते सांगतायत। तर देशभरात घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक ज्या परीक्षा असतात किंवा सामान्य प्रवेश परीक्षामध्ये फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध कायदा 2024 तत्काळ लागू करण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मोदी सरकारने आपली वचनबद्धता अधोरेखित केलेली आहे। आता असा एक कायदा या ठिकाणी सुरू केलेला आहे। या कायद्यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे की या कायद्याअंतर्गत सार्वजनिक परीक्षांमधील फसवणुकीला आळा घालण्यासाठी किमान 3 ते 5 वर्षाच्या कारावासाची तरतूद असून पेपर लीक जो ग्रुप असतो, जी टोळी असते, त्या टोळीमध्ये जेवढेही लोक सहभागी असतील त्या सर्व सहभागी लोकांना 5 ते 10 वर्षाचा तुरुंगवास सुद्धा सहन करावा लागणार आहे, भोगावा लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी 1 कोटी रुपयाची दंड तुम्हाला भरावा लागणार आहे, अशी सुद्धा तरतूद केलेली आहे। आणि मोदी सरकारने आज या संदर्भात शासन निर्णय, एक कायदा सुद्धा या ठिकाणी तयार केलेला आहे आणि कायद्याची एक प्रत सुद्धा डिस्प्ले झालेली आहे, ती तुम्हाला समोर मी दाखवतो। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी भारत राजपत्र एक गॅझेट प्रसिद्ध केलेला आहे, एक कायदा या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे। आणि या कायदा हा शुक्रवारी 21 जून 2024 रोजी या ठिकाणी तो प्रसारित केलेला आहे। कार्मिक लोक शिकायत और पेन्शन मंत्रालय यांच्या माध्यमातून ही एक अधिसूचना, एक नवीन कायदा प्रसारित केलेला आहे। आणि या कायद्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जे लोक ज्या स्पर्धा परीक्षा होतात किंवा ज्या मेडिकल रिलेटेड ज्या परीक्षा मोठ्या मोठ्या होतात आणि त्या ठिकाणी जर कोणी घोटाळा करत असेल किंवा त्या ठिकाणी कोणी पेपर लीक करत असेल तर अशा लोकांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, कायदाच निर्माण करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारने हे कठोर पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे, कारण भारतामध्ये जो नीट परीक्षा संदर्भात जो गोंधळ झालेला आहे, जो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, या धर्तीवर कुठेतरी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाचा कायदा संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत, संपूर्ण पालकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, यासाठी ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।